भाजप कार्यकर्त्यांनी नारायणगावातील जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप। अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही। भाजप नेत्या आशा बुचकेंसह कार्यकर्ते आक्रमक। आशा बुचकेंची तब्येत खालावल्यानं रुग्णालयात दाखल। महायुतीत असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यकर्ते घेतात। आम्ही कार्यक्रमात महायुतीचा उल्लेख करतोच। भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांचं उत्तर। काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा अपमान, याबाबत फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा। अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आक्रमक। भाजपच्या ज्या पक्षाबरोबर युती करतात त्यांना संपवण्याचा घाट बांधतात। भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यानंतर अंबादास दानवेंची टीका। अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या नवाब मलिकांच्या मतदारसंघात चेंबूरच्या देवनार आगाराजवळ। जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट करत आवाहन। भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष। जय पवारांकडून रोहित पवारांच्या मतदारसंघात बैठका। राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी जय पवार थेट कर्जत जामखेड मतदारसंघात। कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न। मी मतदारसंघातच अडकून राहिलो पाहिजे असं भाजप दादा गटाला वाटतं। जय पवारांच्या दौऱ्यावर रोहित पवारांची टीका। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असण्याची शक्यता। पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत। दिशाभूल करण्यासाठी सर्व्हे महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार। राज्यातील सत्ताधारी पराभूत होत आहेत। संजय राऊतांची टीका। योजनांची अंमलबजावणी सुरू। जनतेत आनंदाचं वातावरण। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात विशाल पाटलांचा महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा। विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील ठाकरेगडाशी पुन्हा भिडणार असल्याचं चित्र। आमचं सरकार मजबूत करा। बहिणींना 3000 पेक्षा जास्त पैसे देऊ। सातारातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। सावत्र भावांकडून पोपटासारखा प्रचार। आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही। तुमच्यासाठी वर्षभराचा पैसा ठेवला आहे। सातारातील कार्यक्रमातून फडणवीसांचं आश्वासन। उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाची मोर्चेबांधणी सुरू। 10 नेते आणि 18 सहाय्यकांवर जबाबदारी। मराठा आरक्षणावरून संभाजी भिडेंची पलटी। अंतर्वालीत उपोषणावेळी सरकारच्या वतीनं आरक्षणाचं आश्वासन। मात्र आता वाघासारख्या समाजाला आरक्षणाची गरज नसल्याची भूमिका। राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट।